मोठा गाजावाजा करून सुरू करण्यात आलेली नाशिक पुणे विमानसेवा अवघ्या 4 दिवसात जमिनीवर आली आहे। एचएएलच्या आडमुठेपणामुळे नाशिक पुणे विमानसेवा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला। सेवा दर परवडत नसल्याने हा निर्णय घेतल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे। आपल्याला माहिती आहे या विमानसेवेला सुरू होण्यासाठीच उशीर झाला होता, मात्र असं असतानाही ही विमानसेवा सुरू झाली, विलंबाने सुरू झाली। मात्र ही विमानसेवा सुरू झाल्यानंतर अवघ्या 4 दिवसात ही विमानसेवा पुन्हा ठप्प झाली आहे। एचएएलच्या आडमुठेपणामुळे आणि त्याचबरोबर सेवा दर जो आहे तो परवडत नसल्यामुळे हा निर्णय घेतल्याचं सध्या समजतंय। मुंबई पुणे माफ करा नाशिक पुणे विमानसेवा उशिराने सुरू झाली नियोजित वेळेपेक्षा आणि त्यानंतर 4 दिवसात ही विमानसेवा आता ठप्प झाली आहे। सेवा दर परवडत नसल्यामुळे ही विमानसेवा ठप्प झाल्याचं सांगितलं जात आहे। अधिक चर्चा करणार आहोत आपण आमचे प्रतिनिधी योगेश खरे सध्या आपल्या बरोबर आहेत। योगेश, आधीच विलंबाने सुरू झालेली ही विमानसेवा सुरू झाल्यानंतर अवघ्या 4 दिवसात हे विमान पुन्हा एकदा लँड झालंय, काय नेमकी कारण आहेत? एचएएल कशा प्रकारे आडमुठेपणा करते, सेवा दर का परवडत नाहीयेत? भूषण, आपण बघितलं की नाशिकचं विमानतळ जे आहे ते आता राज्य सरकारकडून एचएएलकडे हस्तांतरित झालेलं आहे आणि त्यामुळे तिथली जी काही सेवा आहे त्या सेवेचा खर्च म्हणून एचएएल मोठ्या प्रमाणामध्ये सर्व्हिस विमानसेवा देणाऱ्यांना आकारते आहे आणि जी काही सर्व्हिस चार्ज ती आकारते आहे ती खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे। त्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एचएएलचं काम हे सरकारी काम आहे आणि सरकारी काम असल्यामुळे त्या ठिकाणी काम करणारी जी माणसं आहेत ती माणसं सकाळी 8 ते 2 या वेळेमध्ये काम करतात, त्यानंतर ते यायला अनुत्सुक असतात। जर ते 2 वाजेनंतर आले तर त्यांना 5,000 रुपये तास असा प्रत्येकी द्यावा लागतो आणि त्यामुळे हा जो एवढा मोठा खर्च आहे तो खर्च पूर्णपणे विमान चालवणाऱ्याच्या त्या कंपनीवर मारण्यात येतो आणि त्यामुळे कंपनी चालक ते करू शकणार नाही अशी एकूण परिस्थिती आहे। त्यामुळे मेहर सर्व्हिसने स्पष्ट सांगितलेलं आहे की येत्या काळामध्ये ही सर्व्हिस बंद राहील। धरणांवरून म्हणजे पाण्यातून जी काही त्यांची टेक ऑफ आणि लँडिंग आहे त्यासाठी ते उत्सुक आहेत, पण पावसाळा असल्यामुळे ती सर्व्हिस पण ते आता देऊ शकत नाहीत। तर पावसाळ्यानंतर ही सेवा कदाचित पुन्हा सुरू होईल असं त्यांनी म्हटलंय, मात्र तात्पुरत्या स्वरूपामध्ये आता ही सेवा पुन्हा बंद झालेली आहे। कुंभमेळ्यासाठी जी काही सेवा होती असं वाटत होतं कुंभमेळ्यात भाविकांना इथे येता येईल, मात्र हे आता शक्य होणार नाही। खरं योगेश, पाहूयात पुन्हा एकदा ही सेवा सुरू करण्यासाठी काय प्रयत्न होतात आणि ही सेवा सुरू होते का? धन्यवाद तुर्तास दिलेल्या सविस्तर माहितीसाठी आणि चर्चेसाठी। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।